राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। दिनांक 16/2/26 रोजी DK चौकात रात्री 11 ते 11:30 वाजता हा मुलगा अजय जो आहे तो आपल्या घराकडे जात होता आणि अशा वेळेस काही समाजकंटकांनी पूर्ण प्लॅनिंगनुसार हे जे काही 3 पोरं आहेत त्यामध्ये प्रमुख आरोपी जो जतीन बच्चाव आहे आणि दुसरा जो क्रिश बच्चाव आहे आणि तिसरा अजून एक त्याच्यामध्ये संबंधित आरोपी आहे। या तिघा आरोपींनी त्या मुलाला रस्त्यामध्ये थांबून आणि जुन्या वादाची कुरापत एक 6 ते 8 महिन्यापूर्वी या जतीन बच्चावने याच मुलाला तलवार घेऊन त्याच्या मागे लागलेला होता। तशी छावणी पोलीस स्टेशनला त्याच्या नावाची FIR सुद्धा आहे, परंतु त्यावेळेस त्यांनी तो विषय गांभीर्याने घेतला नाही आणि मग दिनांक 16 रोजी मागच्या वादाची कुरापत काढून जातीयवाचक शिवीगाळ करून त्या मुलाला बेदम मारहाण केली आणि त्यावेळेस त्याच्या पोटामध्ये धारदार शस्त्राने हत्यार खुपसून ते पोट फाडलं, त्याच्यातून त्याचा कोथळा बाहेर आला आणि अशा क्रूर कृत्य करत असताना दुसरा जो आरोपी होता, ज्यावेळेस अजयचा कोथळा त्याच्या हातात होता त्यावेळेस दुसऱ्या आरोपींनी त्याचे केस पकडून ठेवलेले होते आणि आणखी मार असं सांगत होता। इतक्या निगृण विचाराचे, इतक्या क्रूर विचाराचे हे कसे असू शकतात, मला असं अत्यंत गंभीर प्रश्न पडलेला आहे। आणि या मुलाचे जर काही इन्स्टावरचे व्हिडिओ बघितले तर ते संपूर्ण हत्यारांच्या सोबत त्याचे व्हिडिओ आहेत, जो बॅनरवर आज त्याचे ते फोटो सुद्धा टाकलेले आहेत। आणि जातीयवाचक शिवीगाळ करणं हा त्याचा कॉमन गोष्टी आहेत, त्याच्यावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। या सगळ्या गुन्ह्यांची डिपार्टमेंटने चौकशी करावी आणि त्याच्यावर गंभीर अशी कारवाई करावी, त्याच्यावर मोकाअंतर्गत कारवाई करावी अशी सर्व समाजातर्फे, सर्व पक्षांतर्फे मागणी केलेली आहे। या प्रकरणामध्ये कॅम्प पोलीस स्टेशनला ज्यावेळेस सर्व लोकांनी कळवले त्यावेळेस त्या APIनी तत्परतेने त्यांना गाठले आणि ते पळून जात होते। चांदवडच्या टोल नाक्यावरून त्यांना पकडून आणलेले होते, परंतु तदनंतर काही गोष्टी अशा कानावर आल्या की त्यांना घरचा डब्बा दिला जातो आहे, त्यांना काही सोयी सुविधा दिल्या जात आहेत, त्या सोयी सुविधा त्वरित बंद करण्यात याव्या, त्यांना गुन्हेगाराप्रमाणे ट्रीट करण्यात यावे। तसेच डिपार्टमेंटला केवळ 5 दिवसाची त्यांना कस्टडी घेतलेली आहे, त्यांची कस्टडी आज कदाचित आज त्यांचे पुन्हा त्यांना घेऊन येणार आहेत, तर त्यांची कस्टडी पुन्हा वाढवण्यात यावी। त्या गुन्ह्यामध्ये ज्या त्यांनी गाड्या वापरलेल्या त्या गाड्या जमा करण्यात याव्यात, त्या गुन्ह्यामध्ये त्यांनी जे मोबाईल वापरलेले आहेत, आम्हाला असं समजलेले आहे की त्यांनी मारताना मोबाईल मध्ये शूटिंग सुद्धा घेतलेली आहे, तर ते मोबाईल सुद्धा त्यांनी जमा करण्यात यावेत आणि त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करण्यात यावी। या प्रकरणात मी एवढंच सांगेल की हा प्रकार थोडासा धनदांडग्या लोकांचा असल्यामुळे कदाचित त्याला लवकरच त्याच्यामध्ये सूट मिळू शकते, म्हणून ही केस अंडर ट्रायल चालवण्यात यावी आणि सर्व समाजाला याच्यातून न्याय निर्माण करण्यात यावा। अलीकडच्या काळात जर बघितलं असेल तर दीनदलितांवर, गोरगरिबांवर अत्याचाराचं जे प्रमाण आहे ते अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। ही पण अत्यंत गंभीर बाब आहे की जे अल्पसंख्याक आहेत, अनुसूचित जाती जमातीचे घटक आहेत, यांना जाणून बुजून टार्गेट केलं जातं। त्यांच्या मुलांना छोट्या गुन्ह्यामध्ये सुद्धा मोठे गुन्हे त्यांच्यावर दाखल केले जातात आणि ज्यांनी खरोखर मोठमोठे गुन्हे केलेले आहेत त्यांना पाठीशी घातलं जातं। या सरकारचं चाललं तरी काय आहे, हाही एक गंभीर प्रश्न आहे आणि या माध्यमातूनच मी एवढीच विनंती करतो की या गोष्टीला अत्यंत गांभीर्यपूर्ण हे करावं। आज सकाळी अजयची तब्येत ही बिघडलेली होती, डॉक्टरांना विचारणा केली असता त्याच्या तब्येतीमध्ये डॉक्टरांनी सांगितलं की लवकरच त्याला आणखी ट्रीटमेंट देऊ, परंतु सकाळी पुन्हा त्याची तब्येत बिघडलेली आहे। याचा कोर्टाने, पोलीस प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा व आरोपीबाबत सक्त भूमिका ठेवावी। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला एवढ्या पद्धतीने जोरात चालू होता, मग यांच्या वेळेस बंद होता। सगळ्यात महत्त्वाचा तर हाच मुद्दा आहे आणि त्याच्यानंतर आत्ता 2 दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
पुतळ्याचं संरक्षण करताना एका स्त्रियाचे कपडे फाडण्यात आलेले. मी त्याही घटनेचा जाहीर निषेध करतो आणि या घटनेचा याच्या मोकाअंतर्गत कारवाई करावी व याला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये लवकरात लवकर चालण्यात यावे आणि याला कुठल्याही पद्धतीची जामिनार्थ प्रशासनाने मदत नाही करावी. का प्रशासन हे मदत करेल या पुऱ्या आंबेडकरी जनतेला माहीत आहे आणि मदत होऊ शकते हिचीही कल्पना पुऱ्यांना आहे. पण प्रशासनाने खूप पद्धतीने चांगल्या पद्धतीने कारवाई केली. लवकरात लवकर त्याला 3:30 वाजता ताब्यात घेतलं होतं. मला फोन पण केला की आम्ही त्याला ताब्यात घेतलेले, तुम्ही त्या मुलाचा जीव वाचवा. तर मी त्या प्रशासनाने इतक्या त्वरित कारवाई केली त्याची बी अभिनंदन करतो. पण ही कारवाई पुढे जाऊन थांबायला नका होईल याची बी विनंती त्यांना करतो. आणि मी माझ्या पक्षाच्या वतीने इस्लाम नॅशनल इंडियन सेक्युलर लार्जस्ट असेंब्ली आसिफ साहेब वतीने व माझ्या चव्हाण परिवार वतीने या दोन्ही घटनेचा तीव्र निषेध करतो. आणि अशा पद्धतीने घटना या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात व फुले आंबेडकरी शाहू विचाराच्या महाराष्ट्रात घडत आहे. तर ही खूप निंदनीय बाब आहे. सरकारने याची कुठंतरी नोंद घ्यावी आणि हे सगळे गुन्हे लवकरात लवकर कसे कंट्रोल येतील याच्यावर कारवाई करावी. आपल्याला का असं वाटतं का डिपार्टमेंट त्यांची मदत करणार आहे? डिपार्टमेंट पहिले बी यांच्यावर 18 शिटी अंतर्गत याच्या भावावर गुन्हे दाखल होते. ते गुन्हे मिटून गेलेले आहे. ते गुन्हे क्लोज करण्यात आलेले आणि यांच्याच परिवारावर का 18 शिटीत गुन्हे दाखल होतात. आम्ही शिवाजी महाराजांना इतकं मानतो ना जेवढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो. आम्ही कुठेही जातभेद नाही करत आहे आणि त्यामुळेच या घटनेचा उद्रेक कुठेही घडलेला नाही. खूप शांतती पद्धतीने ही गोष्ट चालू आहे. का बरं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे मावळे आणि आम्ही आमच्या मावळ्यांवर खोट्या पद्धतीने गुन्हे दाखल करत नाही. यांच्याच फॅमिलीवर का 18 शिटी गुन्हे दाखल होतात. का बरं यांची मानसिकता ही एक आंबेडकरी समाजाविरुद्ध चुकीची भावना आहे आणि हे खूप पैसेवाले लोक आहे. हे कुठंतरी प्रशासनाला पैसे देऊन दाबवायचा प्रयत्न करणार म्हणजे करणार. काही लोकांचं असं म्हणणं आहे की हा जे गँग वॉर आहे ते पोरापोरांमध्ये मतलब गँग वॉर निर्माण झालेला आहे. गँग वॉर हे ते त्यांनी आता याचे फोटो बघा तुम्ही. त्याच्या हत्यारे धारदार शस्त्राने हत्यारे आणि यूट्यूबवर यांचे चॅनल ते केव्हाही कारवाई करणे. प्रशासनाने त्याच वेळेस या अजय नावाच्या पोरावर कुऱ्हाडाने धावपेच घेऊन त्याला मारण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेस त्याच्यावरती कारवाई झाली असती तर आज ही घटना घडली नसती.